नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड खूप छान दाखवला आहे बरं का. त्यांनी खूप छान प्रसन्न वातावरण दाखवलं आहे आजच्या एपिसोडमध्ये. तर एपिसोडच्या सुरुवातीला कालचा जो काही इंटरव्ह्यूचा पेपर असतो, अपॉइंटमेंट लेटर असतं, ते इथे तो गायत्रीला देतो आणि तुम्हाला आनंद झाला असेल ना असं म्हणतो. आणि मग नंतर गायत्री पण म्हणते हो आनंद तर झाला आहे आणि तुझा वाढदिवस छान साजरा करूया, गिफ्ट पण देणार आहे बरं का. तर तुम्ही गिफ्ट देणार आहे? तर ओ असं करून यांची नाटकं चालू आहेत. आणि इकडे मानसी पण विचार करते की आज राष्ट्रहितांचा बड्डे आहे, वाढदिवस आहे, तर त्यांना छान असं गिफ्ट काहीतरी देते असं म्हणून इथे ती म्हणजे ठरवते इथे. तर इकडे सुमन आई म्हणजेच आईसुद्धा इथे तयार होत आहेत आणि आभा त्यांचं कौतुक करते आणि म्हणते की आई पाळणा छान सजवला आहे, खूप छान झालं आहे डेकोरेशन. मग दरवेळी तेजसदादा करतो ना, पण यावेळी नाही येतो तर मला जमेल तसं केलं आहे. तुझ्या तेजसदादाच्या हाताची सर कशी येईल मला, असं त्या म्हणत असतात, आई म्हणत असतात. आणि इकडे आबासुद्धा म्हणते आई दादाला बोलव ना गं, आणि इथे तू सगळ्यांना आमंत्रण दिलं आहेस का वगैरे इथं चर्चा चालू होते. आणि मानसीला वगैरे आमंत्रण दिलं आहे का, तर तिनं दिलेलं नसतं कारण तिला राग आलेला असतो ना, ती मुद्दा म्हणून जे भांडते ते. त्यामुळे तिथं गायत्री येते तेवढं आणि म्हणते सगळ्यांना आमंत्रण देऊन ये, त्यांना पण आमंत्रण देऊन ये तू, असं सांगत असते. जाशील ना गं आमंत्रण द्यायला दादाची लाडकी बहीण, असं विचारते ती. तर ती हो जाईन मी आमंत्रण द्यायला असं सांगते इथे. आणि इकडे आई चुकून बोलणार असतात की अगं ते मुद्दा म्हणून भांडत होते, पण त्या तोंड आवरतात कारण तात्यासाहेब तिथे आहेत त्यामुळे त्या तोंड आवरतात. आणि डेकोरेशन छान झालं बरं का, पण आज काय उपयोग, तुमचा मुलगा नाही आहे ना इथे, घरातला कृष्ण नाही आहे असं म्हणून ती आपली जखमेवर मीठ चोळायचं काम करते. आणि आज इथे वाढदिवस आहे त्याचा, आपण तुमच्या हातचे दहीपोहे नाही ना खाता येणार, पण एक आपण काम करूया, आपण त्याचा वाढदिवस साजरा करूया असं म्हणते ती. आणि मग लगेच इथे आईंना पण आनंद होतो, पण नंतर म्हणते घराबाहेर आपण त्याचा वाढदिवस नक्की साजरा करूया असं म्हणते. आणि इथे त्यांना बोलून निघून जाते. तात्यासाहेबांना नाही ना आवडणार त्यांना त्याचा वाढदिवस आपण घरात साजरा केलेला, पण आपण त्याचा वाढदिवस घराबाहेर नक्कीच साजरा करू शकतो असं म्हणून ती इथे सांगते. तर इकडे आईला पण जरासं म्हणजे तोंड होतच आहे आईला शेवटी. तर इकडे संपदा म्हणजेच मानसीची आई सांगत असते आज तेजस साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांनी एवढं केलं आहे आपल्यासाठी, तर त्यांच्यासाठी काहीतरी तू एक गिफ्ट आण आणि तू बाजारात जाऊन घेऊन ये जा गिफ्ट, असं त्या सांगत असतात. आणि काय आणशील, पण सध्या आपल्याकडे तेवढे पैसे पण नाही आहेत ना गं, पण त्यातल्या त्यात तू काहीतरी चांगली वस्तू त्यांना घेऊन ये, गिफ्ट घेऊन ये असं सांगतात. तेवढ्यात मानसीकडे गॅस बंद करते आणि खिडकीजवळ येते आणि ते जे मंगळसूत्र ठेवलेलं असतं ते घेतलेलं आहे तिनं हातामध्ये. आणि ती म्हणते की आज गोकुळाष्टमीची पूजा पण आहे, तुमचा वाढदिवस पण आहे, आणि बाबांनी ही जी काही जबाबदारी दिली आहे, मंगळसूत्र जे काही हातात ठेवून जबाबदारी दिली आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आणि हेच तुमचं आजचं गिफ्ट असेल असं ती इथे सांगते. आणि इकडे आई विचारतात काय गं मानसी कसला विचार करतेस, गिफ्ट काय आणायचा हा विचार करतेस का, तू ना त्यांना एक शर्टच घे असं म्हणून त्या सजेस्ट करतात इथं तिला. आणि मानसी पण हो म्हणते. तेवढ्या तिकडे आभा येते आणि आई आई म्हणून हाका मारत येते. ती मानसीची अजिबात बोलत नाही आहे बरं का प्रेक्षकांना. आता बघूया मानसीला हे कधी कळेल आणि ह्या दोघींचा रुसवा कधी मिटेल ते. तर इथे त्या सांगतात की आज गोकुळाष्टमीची पूजा आहे, तर आईने तुम्हाला सोहळ्याला पूजेला बोलवलं आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्की या हां असं म्हणते. मानसी तिला घरात बोलवत असते पण ती काही येत नाही. आणि तेवढ्या त्या सगळ्या बाकीच्या बायका शेजारच्या ज्या काही आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्या तेजसला विचारतायत तू घराबाहेर कसा काय, तर तुमच्या स्वागतासाठी थांबलोय असं तेजस इथे बाजू सावरून घेतो आणि सांगतो. आणि प्रत्येकाची प्रेमाने चौकशी करतो, शेलार काका कसे आहेत वगैरे विचारतो. तर त्या काकू म्हणतात आता बरे आहेत, त्या दिवशी तू अर्जंट हॉस्पिटलमध्ये नेलंस त्यामुळे त्यांची तब्येत तेव्हापासून खूप बरी आहे आणि ते तुझी आठवण काढतायत, येऊन जा कधीतरी त्यांना भेटून जा असं म्हणून त्या सांगतात. तर तेजस हो नक्की येईन असं म्हणतो. आणि तेवढ्यात ती आभा पण इथे येते आणि ती म्हणतात म्हणजे तू कशी आहेस वगैरे विचारतात. आणि ती येते दादा तू घरात चल रे असं म्हणून ती एकदम त्याला ओढून घेऊन जात असते. आज तुझा वाढदिवस गोकुळाष्टमी आहे आणि तू नाहीस पूजेला, तू चल ना घरात असं म्हणून तिथे ओढून घेत असते. आणि मग तेजस इथे तिला समजावत असतो की आज मला आता नोकरी मिळाली आहे ना, तात्यांना दाखवलं नाही तरी तात्या खुश असतील आणि हळूच आता तो दिवस लवकर येईल ज्या दिवशी मी घरात येईन, लवकर मी नोकरी करेन आणि जे काही पैसे साठवेन ते गायत्रीणींचे पैसे देईन आणि मी नक्की घरात येईन. आणि तू असं सणावाराचा रडू नको, आज माझा वाढदिवस आहे, गोकुळाष्टमी आहे आणि तू रडतेस कशी, डोळे पुस आणि हस बघू. तर ती जराशी स्माईल करते, असं असतात नीट हास म्हणून तेजस तिला सांगतो. मग ती व्यवस्थित असल्यानंतर काय भयानक हसतेस गं तू, हसे नकस आता जा कामं कर जा म्हणून तो तिला पिटाळून देतो. खरंच हे भावा बहिणीचं नातं खरंच खूप वेगळं आहे ना, कसं छान बॉन्डिंग असतं भावा बहिणीच्या नात्यांमध्ये.
घरामध्ये. तर इकडे गायत्रीच्या डोक्यात वेगळंच चालू आहे बरं का. तर ती काय करते, त्या जो काही इंटरव्ह्यूचं अपॉइंटमेंट लेटर मिळालं असतं तर त्यात तिथला नंबर असतो तो त्याच्यावरती फोन करते. आता या तेजसला तिच्या हातात अपॉइंटमेंट लेटर द्यायची काय गरज होती प्रेक्षकांनो, पण नाही त्याने दिलं आहे. आणि ती तिला फोन करते, त्या सरांना फोन करते, JB क्लोजिंग कोचिंग क्लासेस असं विचारते, आणि तुम्ही आज कॅन्डिडेटला हायर केलं आहे ना, म्हणजेच तेजस प्रभूला हायर केलं आहे ना, तर तुम्ही त्याचं बाकीचं काही बघितलं नाही का. तर तो मेडलिस्ट आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, सर्टिफिकेट चांगली आहे त्यांची. पण ती म्हणते अहो नुसती सर्टिफिकेट चांगली असून उपयोग काय, पोलीस स्टेशनच्या रोज त्याला वाऱ्या कराव्या लागत आहेत, घरातच चोरी केली म्हटल्यावर कसं व्हायचं. त्या बाकीच्या सर्टिफिकेट बरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का, तर तुम्ही ते बघितलं का. तर ते म्हणतात की नाही ते नाही बघितलेलं. मग लगेच ती म्हणते शेवटी मुलांचं भविष्य म्हणजे शिक्षकांच्या हातात असतं ना, आता तुम्ही असले गुरुजी ठेवणार आहात का. तर तुम्ही ते म्हणतात की नाही मी आत्ताच त्यांना फोन करून सांगतो असं वगैरे. ते सांगतात की तुम्ही येऊ नका, म्हणजे नोकरी आता इथे गेलेलीच आहे बरं का त्याची. पण लगेच ती म्हणते की आत्ता नको, आज त्याचा वाढदिवस पण आहे आणि कृष्ण जन्माष्टमीची पूजा पण आहे, तुम्ही 12 नंतर फोन करा असं सांगते. आणि फोन ठेवते ती. तेवढ्या तिकडे आभा आहे. आता तिला आता गायत्रीला भीती वाटली की हिनं सगळं ऐकलं का काय, चेहरा बघा 2 मिनटासाठीचा कसा झाला आहे. पण ती म्हणते की का गं काय झालं. तर नाही आईनं पूजेला बोलवलं, तू आलीस की पूजेला सुरुवात करायची असं ती इथे सांगते. आणि हो चल मी आलेच पुढे हो असं म्हणून तिला सांगते आणि ती निघून जाते आबा. आणि ते गायत्री म्हणते बरं झालं की हिनं काही ऐकलं नाही ते, नाहीतर गेली असती आपल्या लाडक्या भावाला सांगत की वहिनीनं असं केलं आहे म्हणून. आणि ती गिफ्ट बघते. आज ना तेजसला चांगलं गिफ्ट मिळणार आहे त्याच्या वाढदिवसादिवशी. आता हे बॉक्स तर शर्टचा वाटतोय, पण बघू ही गिफ्ट नेमकं काय देते. आता ती नोकरी घालवलेलं गिफ्ट आहे का अजूनच काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळणार. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल बरं का. तर इथे बघा तेजस इकडे एकटाच असा बसलेला आहे. तोपर्यंत तिकडनं आता दिनेश आला आहे. तो त्याला भाव करतो पण तो घाबरत नाही. आणि तेजसनं परत भाव केल्यानंतर दिनेश घाबरतो. असं काहीतरी मजा दाखवली आहे दोघांची. आणि तो म्हणतो ते उठ म्हणतो मला तुझ्याशी बोलायचे, लवकर बोलायचे. अरे तुला कुठे काही बोलायची पोच आहे का नाही, तू गायत्रीसमोर कशाला बोललास की तुला नोकरी मिळाली असं. तर तो म्हणतो मी त्यांना नाही सांगायला गेलो, मी तात्यासाहेबांना सांगायचं होतं. अरे हो पण ते सांगताना तुझी वहिनी पण होती ना तिथे, त्याच्यासमोर कशाला सांगितलंस तू. आता तिनं काही खोडा नाही घातला म्हणजे मिळवलं, आणि कधी खोडा घालेल ते आपल्याला सांगता पण येत नाही. आणि तेजस म्हणतो अरे नोकरी मिळाली आहे मला आता, पण आता काही होणार नाही असं तो इथे सांगतो. पण इकडे ऑलरेडी गायत्रीनं खोडा घातलेला आहे. तर लगेच आता इथे ते दिनेश म्हणतो की अरे मी तुझा मोठा भाऊ आहे, ही गाडीची किल्ली घे तुला. तर तो म्हणतो की गाडीची किल्ली म्हणजे वहिनीनं म्हटलं बघितलं तर त्यावेळी बघूया रे काय करायचं ते, मला दोन्ही बाजू सांभाळून घ्याव्या लागतात. हां मला ते जमत नाही आहे, पण मी हळूहळू प्रयत्न करतोय. म्हणजे तिकडे गायत्रीची बाजू आणि इकडे मोठा भाऊ म्हणून मुलगा म्हणून तुमची पण बाजू घ्यायला लागते, पण मी ट्राय करेन हळूहळू. आणि मग आता तेजस म्हणतो तू गाडीची चावी दिली आहेस मला, पण त्याच्यात घालायला काहीतरी लागतं ना. आणि मग इकडे एक दिनेश 100 200 300 अशा 3 नोटा काढतो, म्हणजे तो देत असतो. तेवढ्यात तेजस नाही ते सगळ्या नोटा काढून घेतो त्याच्या हातातल्या. ते म्हणतो हां एवढे लागतील मला सगळे. आणि म्हणजे आता पेट्रोल खूप महाग झालं आहे ना. आणि म्हणतो म्हणजे मी उद्या चालत जायचं असं दिनेश म्हणतो. तर मोठा भाऊ आहेस ना तू, जबाबदारी आहे तुझी असं म्हणून दोघे एकमेकांना छान मिठी मारतात. बहीण भावामधलं आणि भावाभावामधलं प्रेमसुद्धा इथे खूप छान दाखवले. तर इथे सगळ्या बायका बसलेल्या आहेत आणि सगळ्या आता तेजस म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं आहे. आणि तेजस कुठे आला नाही असं अजून त्यांची चर्चा चालू आहे. सगळं डेकोरेशन छान केलं आहे. मग लगेच इथे तेजसनं डेकोरेशन छान केलं असं चर्चा चालू होते. आणि नंतर इकडे तेजस पूजेला येणार नाही हे पण कळतं. तात्यासाहेब स्वतः बाहेरून सांगतात की तेजस पूजेला आज घरात येणार नाही, त्याला शिक्षा दिली. आणि मग लगेच यांच्यात कुजबूज होते बायकांमध्ये की काहीतरी पैशाचं प्रकरण आहे म्हणून त्याला असं घराबाहेर ठेवलं आहे. मग तेजस असं करणार नाही असं इथे त्यांच्या बायकांमध्ये कुजबूज चालू होते. पण आता तात्यासाहेब स्वतः सांगतात की तो पूजेला इथे येणार नाही आहे, घरात येणार नाही आहे, त्याला शिक्षा दिली असं सांगतात. आणि चला आता पूजेला सुरुवात करूया असं म्हणून इथे तात्यासाहेब पूजेला सुरुवात करतात. पूजेला जेव्हा तो गोपाळकृष्णाचा घरात म्हणजे बसतात सगळी घरातमध्ये, गोपाळकृष्णाची पूजा चालू आहे, छान वातावरण चालू आहे, तर मस्त वाटतं इथे, मन फ्रेश झालं आहे. आणि इकडे ते असं गोपाळकृष्ण ठेवत आहेत, हळूहळू जे काही विधी आहेत अभिषेक घालतात त्याला, खूप छान प्रसन्न वातावरण झालं आहे, बायकांची कुजबूज चालूच आहे इथे. आणि इकडे गायत्री पण आलात तुम्ही, मी जरासं कामात होते त्यामुळे मला येता नाही आलं बरं का, आणि आमचे नवीन शेजारी कुठे आले नाहीत असं म्हणून तिथे बाहेर येते. तर इकडे मानसी, संपदा, निधी सगळेजण चाललेत आतमध्ये. आणि तेजस सांगतोय की तुम्ही आतमध्ये जावा, सोहळा खूप म्हणजे मोठा असतो हा आणि छान असतो कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईच्या हातचा प्रसाद जो काही आहे तो खाल्ल्याशिवाय तुम्ही यायचं नाही आहे. दही पोहे खूप छान करते आई, तुम्ही ते तहान लाडू भूक लाडू खाल्ले असतील ना, तर त्याची जशी चव जिभेवर रेंगाळते ना,
तशीच चव बरं का या दही पोह्यांची रेंगाळते. आणि तुम्ही जा आता असं तो सांगत असतो, तेवढं तिथे गायत्रीचा आवाज आल्यानंतर तो लगेच चेतस टर्न होतो आणि म्हणतो, जावा जावा, घरातल्या लोकांना इथे दर्शनाला मिळत नाही आणि तुम्हाला बरं जायला मिळते, जावा जावा म्हणून ते भांडायचा प्रयत्न करतो. मग लगेच गायत्री पण इथे म्हणते, ये मानसी, तुला कोणी इथे अडवणार नाही आहे आणि कुणाला हक्क पण नाही आहे तो इथे की घराबाहेर राहणाऱ्या लोकांना तर तुला घरात येण्यापासून अडवायचा हक्कच नाही, असं म्हणून ती ते तेजसला म्हणते. आणि तेजस पण लगेच म्हणतो, जे हक्क आहेत ना माझे ते मी आबाधित राहून ठेवले, ते काही मी तुम्हाला सही वगैरे काही देणार नाही. मग लगेच इथे मानसीला लगेच उद्देशून गायत्री म्हणते, कुत्रे भुंकत असतात ना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते ओरडू दे त्याला, तर तुम्ही इकडे या, पूजेला सुरुवात होणार आहे, ही चल मानसी आत ये म्हणून स्वतः ती इथे बोलवायला आली आहे. आणि ते आत गेल्यानंतर इथे तेजस पण लगेच असा बेचैन झाला आहे, त्याला पण मनापासून आत जायचं आहे. इथे मानसी आतमध्ये जाताना विचार करते की आता या घराशी कळत न कळत का होईना माझं एक नातं जोडलं जातं आहे. आणि तिला ते सगळं आठवते की मंगळसूत्र कसं दिलं होतं, किंवा आता तेजसकडे ती पाठपोरी बघते आणि हळूच ना आपली ते ओढणी खाली सरकवते, खाली वागते ओढणी उचलायच्या निमित्ताने आणि त्या उंबऱ्याला नमस्कार करते. ती म्हणजे आशीर्वाद घेते त्या घरामध्ये जाताना, उंबऱ्याच्या पाया पडते, ती नमस्कार करते उंबऱ्याला आणि मग ती त्या घरामध्ये उजवा पाय टाकून प्रवेश करते. एक वेगळीच भावना तिच्या मनामध्ये आहे, कळत न कळत तिचं जे काही नातं जोडलं जातं आहे त्याच्याबद्दल ती त्या भूमिकेतून ती इथे आतमध्ये घरामध्ये येते. आणि तेजस मात्र असा बाहेरनं तिच्याकडे बघतोय. तर ती घरामध्ये आली आहे, येऊन बसली आहे इकडे पूजेला आणि घरात आता बाळकृष्णाला तामणामध्ये घेतलं आहे, त्याच्यावर अभिषेक चालू आहे, पंचामृताचा अभिषेक झाला आहे, सगळं असं छानपैकी पूजा, साग्रसंगीत चालू आहे. मन प्रसन्न झालं आहे बाळकृष्णाला बघून, घरातलं भक्तिमय वातावरण बघून सगळेजण इथे आनंद झालेत. आणि पूजा झाल्यानंतर पाळण्यात पाळण्याला कृष्णामध्ये ठेवतात, मग सगळेजण इथे नमस्कार वगैरे करतात. सगळ्या बायका इकडे छायासुद्धा पूजा कशी चालली ती बघतीये. मानसी पूजेला इथे छान नमस्कार करते, ती खुश असते कारण तिला ही पूजा बघायला मिळते. आणि मग इकडे प्रत्येकजण नंतर जाऊन इथे नमस्कार करतो. आई नमस्कार करतात, जाऊन कृष्णाला हळदी कुंकू वाहतात, फुल वाहतात आणि मग घरातला प्रत्येक सदस्य इथे जाऊन नमस्कार करतोय बाळकृष्णाला. गायत्री पण इथे नमस्कार करते, दिनेश येऊन नमस्कार करतोय, असं प्रत्येकजण इथे छानपैकी कृष्णाची भक्ती करतायत, नमस्कार करतायत छानपैकी. आणि ते प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला नवीनच ट्विस्ट बघायला मिळणार आहे बरं का. आता काय आहे तो त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, शेवटपर्यंत रिव्ह्यू बघावा लागेल आणि रिव्ह्यू आवडत असेल तर नक्की कमेंट करावं लागेल. तर इथे आता गायत्री पण इकडे अशी तोंड पाडून बसली आहे, पण नंतर ती येते, नमस्कार करते, दिनेश पण येऊन नमस्कार करतोय. त्यामुळे सगळं घरातलं वातावरण जे काही आहे ते भक्तिमय झालं. तुमच्याकडे सुद्धा अशी पूजा केली जाते का गोपाळकृष्णाची, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शेवटी बसता बसता मात्र ती म्हणते की आता आमच्या भाडेकरू कामगारांचा मान आहे, असं ती एकदम गायत्री म्हणते. आणि मानसी तिच्याकडे बघते, पण तात्यासाहेब आणि सगळे बाकीचे सुद्धाही असं का म्हणाली ते बघतायत. आणि आता पाळणा म्हणायची वेळ येणार आहे, पण दरवर्षी तेजस पाळणा म्हणतो, यावर्षी तो घरात नाही आहे. आणि नेमका आता पाळणा कोण म्हणणार, कारण इथे आईंना पाळणा म्हणायला सांगितलंय, पण तेजस दरवर्षी म्हणतो म्हणून त्यांना आठवण आली आहे या सगळ्या गोष्टीची. आणि बघूया आता उद्याच्या भागात काय होतं. इथे तेजसनं पाळणा म्हणायला सुरुवात केली आहे बरं का, आणि त्याचा आवाज ऐकून आईबरोबर मानसीसुद्धा इथे खुश झाली आहे. बघूया आता उद्याच्या भागात तेजस कुठला पाळणा म्हणतोय आणि कशा पद्धतीने म्हणतोय ते. तर इथे असा छान तो मोबाईलवर फोटो बघून पाळणा म्हणताना दाखवलाय. त्या कुठला पाळणा म्हणतोय हे बघत राहण्यासाठी तुम्ही बघत राहा थोडं तुझं थोडं माझं.